दररोज संध्याकाळी 7 वाजता एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण घेत असतो. ग्रुप बी प्रिलिम्स 2024 चा हा प्रश्न आहे. प्रश्न विचारलाय सस्तन प्राण्याची लक्षणे खालील प्रमाणे असतात. आता यामध्ये आपल्याला अ, ब, क, ड अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत. अ मध्ये म्हटलंय की अंगावर केस असतात. ब मध्ये म्हटलं की हृदयाला 3 कप्पे असतात. क मध्ये म्हटलंय मादीमध्ये स्तनग्रंथी असतात आणि ड मध्ये म्हटलंय काही सस्तन प्राणी अंडी घालतात. तर असे ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये उत्तरं दिलेले आहेत पर्यायी अ आणि ब फक्त, ब क ड फक्त आणि अ आणि क फक्त, अ क ड फक्त. म्हणजे कुठलं तरी एक एलिमिनेट आपल्याला करायचं आहे, एक किंवा दोन एलिमिनेट करायचे आहेत. आता साहजिक गोष्ट आहे, सस्तन प्राण्यामध्ये माणूस सुद्धा मोडते, माणसाच्या अंगावर केस असतात म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे. मादीमध्ये स्तनग्रंथी असतात हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे. आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात हे मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल, तर हे सुद्धा बरोबर आहे. काही सस्तन प्राणी काय करतात, अंडी घालतात. जसं उदाहरण आपण बघतो प्लॅटिपस आहे आणि एकिडना आहे, यावर सुद्धा एमपीएससीने आधी प्रश्न विचारलेले आहे. हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत. म्हणजे इथे अ क ड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 4. मग हृदयाला 3 कप्पे असतात का? नाही. सस्तन प्राण्याच्या हृदयाला 4 कप्पे असतात. हृदयाला मात्र 3 कप्पे आपल्याला अँफिबियन्स आहेत म्हणजे उभयचर प्राणी आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळते. जसं बेंडूक, सालमेंडर यांच्यामध्ये 3 कप्पे आपल्याला पाहायला मिळतात. त्या 2 आलिंद आणि 1 निलय असते. सरीसृप जे काही प्राणी आहेत, रेप्टाइल्स आपण असं म्हणतो, त्याच्यामध्ये जसं साप, सरडा, कासव हे मोडतात. हे सरीसृप आहेत आणि यांच्यामध्ये सुद्धा 3 कप्प्याचे हृदय आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा, मगर आहे ते सरीसृप या गटामध्ये मोडते, मात्र मगरीला हृदयाला 4 कप्पे असतात. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आयोगाने याआधी विचारलेला आहे आणि सस्तन प्राण्यामध्ये 4 कप्पे हृदयाला पाहायला मिळतात. ऍडिशनल माहिती आपण इथे बघितली. तसेच सस्तन प्राणी प्रामुख्याने जर आपण बघितलं तर पिल्लांना दूध पाजतात म्हणून त्यांच्यामध्ये स्तनग्रंथी सुद्धा असतात मादीमध्ये प्रामुख्याने. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट, सस्तन प्राण्यांना उबदार रक्ताचे प्राणी म्हणजे वार्म ब्लडेड ॲनिमल्स असं म्हटलं जाते, म्हणजे ज्यांच्या शरीराचे तापमान ते स्थिर राखू शकतात. मात्र कीटकांमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळत नाही. कीटक जे आहेत ते आपल्या शरीराचं तापमान बदलू शकत नाहीत म्हणून त्यांना कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम सुद्धा असं म्हणतात. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो डिटेल पद्धतीने. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते तुम्ही जॉईन करू शकता. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील दररोज संध्याकाळी 7 वाजता. पूर्ण सिरीज आहे, ट्रिक्स लॉजिक पण आपण घेतलेले आहेत. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.